विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतीही परीक्षा देत असाल तर यापूर्वी झालेले पेपर आपणास माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत हे आपल्याला समजलं तर येणाऱ्या कोणताही पेपर आपण सहजरित्या देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 8वी स्कॉलरशिप 2020 आणि गणिताची 50 स्पष्टीकरणे लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी फेब्रुवारी 2020 मध्ये झालेला पेपर आणि या पेपरमधील गणिताची सर्व 50 प्रश्नांची स्पष्टीकरणे लगेच. आपणास माहिती आहे मराठी व गणित असा एकत्रित पेपर असतो. यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठीमध्ये 25 प्रश्न आणि गणितामध्ये 50 प्रश्न असतात. तर या 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीचे सर्व पेपर म्हणजे 2017, 2018, 2019 आणि हा 2020 आणि यानंतरचेही सर्व पेपर तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्वीच्या सर्व पेपरच्या लिंक दिलेल्या आहेत. गणित बुद्धिमत्ता प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण सह तुम्ही पाहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण गणिताची 50 प्रश्न लगेच. तर या ठिकाणी आपण गणित सेक्शन 2 म्हणजेच भाग 2 पाहणार आहोत. तर यामधला पहिला प्रश्न आहे, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती? तर पहा, पुन्हा एकदा प्रश्न आपल्या समोर आपण थोडा झूम करून पाहूयात म्हणजे सर्वांना वाचता येईल. तर पहा, प्रश्न असा दिलेला आहे या ठिकाणी, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल? तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. तर पहा, कर्णाची लांबी दिलेली आहे 13 सेमी, तर बाजूची किती असेल? जर आपण हा प्रश्न सोडवला तर आपल्याला माहिती आहे बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2. मग या ठिकाणी कर्ण दिलेला आहे 13 सेमी, छेदामध्ये वर्गमुळात 2. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्गमुळात 2 कसं भागायचं यामध्ये कन्फ्युजन असू शकतं. म्हणजे वर्गमुळात 2 हा भाग नेमका कसा देतात? तर यासाठी सोपी पद्धत अशी आहे, पहा, वरच्या संख्येची आपण निम्म करायचं, अर्ध किंवा हाफ करायचं, म्हणजे हे येईल 6.5 आणि हे स्क्वेअर रूट 2 याला इंटू मध्ये गुणाकारामध्ये लिहून ठेवा आणि पुढे सेमी. म्हणजेच जर कर्ण माहित असेल तर बाजू काढत असताना वर्गमुळात 2 ने भागायचं आणि भागायचं कसं याचं पण तुम्हाला या ठिकाणी सेकंदामध्ये तुम्ही भागू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6.5 वर्गमुळात 2 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 4560 चे 2.7% आणि 2 पर्याय आपल्याला निवडायचे. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 4560 चे 2.7% म्हणजे किती? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला फक्त एक गुणाकार आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे 4560 गुणिले 2.7% म्हणजे छेदामध्ये 100, डिनोमिनेटर 100. तर या ठिकाणी जेव्हा आपण हा गुणाकार करतो 4560 गुणिले 2.7, तर या ठिकाणी पहा, सिंपली आपण असं लिहूया 456 आणि हे 0 आणि या ठिकाणचा एक पॉइंट कमी करूयात म्हणजे हे होईल 27 छेदामध्ये 100. आता पहा, या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 456 गुणिले 27 तर हा गुणाकार येतो 12312 आणि छेदामध्ये 100 आहे. याला जर वेगळ्या स्वरूपात लिहिलं तर 12312 गुणिले 10⁻², 10⁻². तर आपल्याला 2 उत्तरं शोधायची. तर हे उत्तर आपण अगोदर आहे का पाहूयात. 12312 गुणिले 10⁻² पर्याय क्रमांक 1. आणि समजा हा -2 नसेल इथं तर या संख्येमध्ये 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर हे 2 प्रश्न म्हणजे 2 पर्याय अगदी योग्य आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहा या ठिकाणी
एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली व ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली, तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? तर शेकडा नफा किती असं विचारलेला आहे. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार जर आपण या ठिकाणी विचार केला, दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर खरेदी किंमत आहे 40 रुपये, म्हणजेच त्याला आपण सीपी असं म्हणतो, कॉस्ट प्राइस, त्यालाच खरेदी किंमत. ती आहे 40 रुपये आणि एसपी म्हणजे विक्री किंमत ती आहे 52 रुपये. तर या ठिकाणी 40 रुपये आणि 52 रुपये यामध्ये नफा किती होतो? तर आपल्याला डायरेक्ट नफा लक्षात येतो 12 रुपये, आणि हा 12 रुपये नफा 40 रुपयेवर झालाय, म्हणजे शेकडा नफा किंवा पर्सेंटेज प्रॉफिट, शेकडा नफा किंवा पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू पी अपॉन CP इंटू 100. तर या ठिकाणी किंमत ठेवूया आपण, पी म्हणजेच प्रॉफिट 12 रुपीज, CP 40 इंटू 100, 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि 3 गुणिले 10 म्हणजे या ठिकाणी 30%. प्रॉफिट किती होईल? 30%. तर या ठिकाणी पाहूया आपण, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, 420 मीटर लांबीची एक दोर 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? तर पहा, दोरीची लांबी आहे 420 मीटर, 6 ठिकाणी कापली म्हणजे तिचे 7 तुकडे होतील, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 420 भागिले 7, 7 1 7, 7 7 42 आणि हे 0 म्हणजे 60 मीटरची एक दोरी होईल. आणि आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारले म्हणून याला पुन्हा 100 न गुणूयात. तर 60 गुणिले 100 जर आपण या ठिकाणी सोडवलं तर हा गुणाकार येईल 6000, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? 6000 सेंटीमीटर. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी जे 4 वाक्य दिलेले आहेत यामधलं चुकीचं वाक्य कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर हे बरोबर आहे, त्यामुळे हे निवडता येणार नाही. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, हे पण बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कोन एकरूप असतात, सर्व कोन एकरूप असतात, हे चूक आहे. आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 असत्य विधान आहेत, म्हणून पर्याय 3 आणि 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिका चित्ती तयार केली, तर त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 सेमी असेल तर इष्टिका चित्तीची उंची किती असेल? दिलेल्या माहितीनुसार एकूण 12 घन आहेत असं आपल्याला सांगितलेलं, म्हणजे 3 घन आहेत, प्रत्येक घनाची बाजू आहे 12 सेमी आणि त्यापासून एक इष्टिका चित्ती तयार केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण थोडक्यात आकृती जर पाहिली तर पहा, असे हे 12 सेमीचे घन आहेत. हा 1 2 3, तर हे 3 घन आहेत आणि या प्रत्येकाची बाजू किती आहे? 12 सेमी आणि याला वितळवून एक इष्टिका चित्ती तयार केलेली आहे. आणि त्या इष्टिका चित्तीचं जे तळाचं क्षेत्रफळ आहे ते आहे 144. तर आपल्याला काढायची उंची h. आता एक लक्षात घ्या, या डायग्रामवरून आपल्या लक्षात येईल, या तिघांचं मिळून जेवढं घनफळ आहे तेवढं ह्या एका इष्टिका चित्तीचं असणार आहे, कारण हे वितळवून हा घन तयार म्हणजे इष्टिका चित्ती तयार केली आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो 3 घनाचे घनफळ बरोबर इष्टिका चित्तीचे घनफळ, किंवा इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर 3 घनाचे घनफळ. इष्टिका चित्तीचं घनफळ काढायचं असेल तर आपल्याला तर तळाचे क्षेत्रफळ
तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची h बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले h बरोबर 3 घनाचे म्हणजे 3 गुणिले l घन. तर या ठिकाणी 144 गुणिले h बरोबर 3 गुणिले 12चा घन. तर आपल्याला या ठिकाणी h ची किंमत काढायची असेल तर हे समीकरण सोडवून घ्यावं लागेल. h बरोबर 3 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 12 आणि छेदामध्ये हे 144 या बाजूला येईल. तर 12 1 12 12 1 12 2 उरले 12 2 24 12 1 12 12 1 12 आणि 3 गुणिले 12चा गुणाकार केला तर तो येईल 36 सेंटीमीटर. म्हणजे उंची किती असेल 36 सेमी. तर आपण पर्याय चेक करूयात. या ठिकाणी 36 सेमी हा पर्याय योग्य आहे. तर 36 सेमी पर्याय क्रमांक 1 मध्ये पण आहे. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 36 सेमी आणि दुसरा असेल मग 0.36 मीटर. 0.36 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अचूक विधान कोणते? खालीलपैकी अचूक विधान कोणते? पहिला आहे 43/40 ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. तर पहा 40/43 ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. दुसरं विधान आहे -17/19 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. 27/29 ही परिमेय संख्या रेषेच्या शून्याच्या उजवीकडे येते. -8/3 आणि 3/7 या संख्या रेषेवर एकाच बाजूला येतात. तर पहा सगळ्यात महत्त्वाचं ही प्लस आहे. तर हे डावीकडे म्हणते म्हणून हे चूक आहे, कारण ही धन संख्या आहे. या ठिकाणी पण हे दोन्ही मायनस मायनस धन होतात, म्हणजे हे पण उजवीकडे पाहिजे होतं म्हणून हे पण चूक आहे. 27/29 संख्या उजवीकडे येते हे बरोबर आहे. आणि हे संख्या रेषेवर एकाच बाजूला नसतात, तर हे शून्याच्या विरुद्ध बाजूला असतात, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणून हे पण चूक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे एका इयत्तेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. त्या वर्गात एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? तर मुलांची संख्या ही मुलीच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि यावरून आपल्याला आता समीकरण तयार करावं लागेल आणि समीकरण तयार करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर पहा दिलेल्या माहितीनुसार मुलांची संख्या मुलीच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. समजा आपण विचार करूयात की मुली जे आहेत x आहेत, तर मुले किती असतील याच्या दुपटीपेक्षा 10 कमी म्हणजे 2x - 10. आणि एकूण किती आहेत मग? एकूण x अधिक 2x - 10 बरोबर हे टोटल आहे 71. तर हे -10 या बाजूला घेऊयात आपण. 3x बरोबर 71 अधिक 10, 3x बरोबर 81 आणि म्हणून x बरोबर 81 भागिले 3 म्हणजेच x बरोबर 27. x ची किंमत जर 27 आली असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारले तर मुलांची संख्या किती? तर मुलांची संख्या किती येणार? 2x - 10 मुले 2x - 10. आता 2x म्हणजे 27 दोन्ही 54 आणि -10 म्हणजे 44. तर मुलांची संख्या असेल 44. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 2x5 - 3x अधिक 1 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 2x² अधिक 5x अधिक 1 ही बहुपदी मिळेल? म्हणजे या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवल्यानंतर हे मिळेल
तर याच्या उलटा आपण करू शकतो, याच्यातूनच ही वजा करूयात म्हणजे राहिलेले आपल्याला उत्तर मिळेल. तर दिलेली बहुपदी कोणती आहे पहा, 3x वर्ग या ठिकाणी दिलेला आहे, 3x वर्ग अधिक 5x अधिक 1 आणि याच्यातून आता ही वजा करूयात आपण. वजा करत असताना पहा वजा 2x5. आता हे वजा आहे तर हे प्लस होईल 8x आणि हे -1. तर या ठिकाणी प्लस मायनस हे कॅन्सल होईल. आता हे वजा 2x5 जशाला तसं राहील म्हणजे वजा 2x5. त्यानंतर 3x वर्ग हे अधिक असंच येणार आहे. आणि हे 5 आणि हे 8 प्लस 13x म्हणजे उत्तर असेल वजा 2x5 अधिक 3x वर्ग अधिक 13x. तर या ठिकाणी बहुपदी लिहित असताना थोडी गडबड झालेली आहे. पहा हे 5x आहे आणि या ठिकाणी हे 3x आहे, 8 झाले तर हे 3 करूयात आपण. तर 5 आणि 3 या ठिकाणी हे 8 येईल म्हणजे आपलं उत्तर असेल मग 2x5 अधिक 3x वर्ग अधिक 8x. तर हा जर पर्याय आपण पाहिला वजा 2x5, तर या ठिकाणी पहा वजा 2x5 आहे अधिक 3x वर्ग अधिक 3x वर्ग, पण हे अधिक 8x आहे. तर या पर्यायामध्ये अधिक 8x असायला पाहिजे होतं, कारण हाच प्रश्न आपण जर इंग्रजीमध्ये पाहिला तर पहा या ठिकाणी हे प्लस प्लस आहे, परंतु मराठीमध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये मायनस दिलं होतं तर हे प्लस प्लस करावं लागेल किंवा पर्याय क्रमांक 4 उत्तर आपलं बरोबर येईल. तर केव्हा केव्हा जर तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल किंवा मराठीमध्ये प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तर तुम्ही इंग्लिशमधला पर्याय पाहत चला आणि तोच पर्याय मराठीमध्ये पण गृहीत धरून त्याचं उत्तर मांडत चला, जेणेकरून तुमचे मार्क चुकणार नाहीत आणि तुमचा वेळ पण वाचेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील. तर आता हा प्रश्न आपल्याला तोंडी सोडवावा लागेल. तर या ठिकाणी 8 गोळ्या उरतात, तर अगोदरच आपण 8 वजा करूयात आणि त्याला 12 ने भाग जातो का पाहूयात. म्हणजे 30 वजा 8 करा 22 येतं, याला 12 ने भाग जात नाही. 28 मधून 8 वजा करा 20 येतं, यालाही 12 ने भाग जात नाही. 80 वजा 8 72, याला 12 ने भाग जातो. आणि 84 वजा 8 76, याला 12 ने भाग जात नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 8 वजा केले तर 12 ने भाग जातो किंवा 12 ने भागलं तर 8 बाकी येते, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 25 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाचा एक कर्णाची लांबी 14 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल. तर ज्यांना पायथागोरसची त्रिकुटपाठ आहे त्यांना हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवता येतो. तर पहा दिलेल्या माहितीनुसार समभुज चौकोनाच्या बाजू दिलेल्या आहे आणि एक कर्ण दिलाय, आपल्याला विचारलेला आहे दुसऱ्या कर्णाची लांबी. तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न कसा सोडवतात पहा. हा समभुज चौकोन आहे असं समजूयात आपण. हे 2 कर्ण, ही बाजू 25 आहे, एक कर्ण 14 आहे. म्हणजे या ठिकाणी हा जर कर्ण 14 असेल समजा ABO, तर हे 7 सेमी आणि हे 7 सेमी. कर्ण काटकोनात दुभागतात म्हणजे हा झाला काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणामध्ये जर विचार केला तर एक बाजू आहे 7 सेमी, कर्ण आहे 25, तर ही बाजू येते 24 आणि ही 24 असेल तर ही पण 24. म्हणजे जो कर्ण आहे तो आहे 24 अधिक 24 बरोबर 48 सेमी. म्हणजे पहा किती सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 48 सेमी, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल.
तर पहा या ठिकाणी 8% दरवर्षी किंमत कमी होते. तर आज त्या यंत्राची किंमत काय असेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे. 62,500 गुणिले 8% कमी म्हणजेच 92/100. 100 मधून 8 कमी करतोय आपण आणि 2 वर्षे आहे म्हणून 2दा 92/100. तर हे 2 शून्य 2 शून्य कट होतील. तर या ठिकाणी या सर्वांचा जर गुणाकार केला 625 गुणिले 92 गुणिले 92 आणि भागिले 100. तर हा जो गुणाकार येतो तो येतो 52,900 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि पद्धत लक्षात ठेवा, 8% कमी म्हणजे 100 मधून 8% कमी करायचं. 92/100 92/100 2 वर्ष आहे म्हणून हे आपण लिहिलेलं आहे. 3 वर्ष असतं तर असंच आणखी एक 92/100 आपल्याला लिहावं लागलं असतं. यानंतर पुढील प्रश्न, वर्तुळातील एका अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश आहे तर त्याने आंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल. तर पहा, आंतरलिखित कोनाचं माप दिलेलं आहे तर आंतरखंडित कंसाच्या केंद्राचं माप विचारलेलं आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने कसा प्रश्न सुटतो पहा. जर आपण एखादं वर्तुळ पाहिलं तर हा कोन जो दिलाय हा दिलाय 65. याचा अर्थ हा समोरचा जो आंतरलिखित कंस असतो आंतरखंडित तो असतो 130 अंशाचा. आणि या ठिकाणी हे केंद्रीय कोन, तर केंद्रीय कोन आणि हा कंस दोन्ही समान असतात म्हणून 130 अंश पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयाला विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती रुपये असेल. 8% सूट देतो याचा अर्थ काय, तर 8% सूट म्हणजेच 100 रुपयाची वस्तू तो 92 रुपयाला देतो. 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला, तर X रुपयाची वस्तू 4,600 रुपयाला. तर X बरोबर 100 गुणिले 4,600 भागिले 92. तर हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर या ठिकाणी याचं उत्तर येतं 5,000 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 60 रुपये प्रमाणे किती रुपये खर्च येईल. तर पहा, बागेला जर कुंपण घालायचं असेल आपणास तर सुरुवातीला आपल्याला परीघ काढावं लागेल. आणि परीघाचं सूत्र आहे काय, तर परीघ बरोबर 2πr. त्याचबरोबर 3 पदरी कुंपण घालायचं आहे. 3 पदरी म्हणजे 3 गुणिले 2πr. त्याचबरोबर 60 रुपये प्रमाणे खर्च आहे म्हणजे 60 रुपये प्रमाणे म्हणजे ह्याला 60 न गुणावं लागेल. 60 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले 21. या ठिकाणी 7 एक म्हणजे हे 60 गुणिले 3 दोन्ही 6 आणि 6 त्रिक 18. 18 सक्क 108 आणि हे 1 0. या ठिकाणी गुणिले 22 करायचे अजून आपल्याला. गुणिले 22. तर या ठिकाणी जर 1080 आणि 22 हा जर गुणाकार आपण पूर्ण केला तर हा गुणाकार येतो आपल्याला 23,760. 23,760 म्हणजे या ठिकाणी जर पर्यायामध्ये पाहिलं, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, एका कोणाच्या कोटी कोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2:5 आहे तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती. तर या ठिकाणी कोटी कोणाचं आणि पूरक कोणाच्या मापाचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर पहा, कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि ते आहे 2:5. तर या दोन मापामध्ये काय फरक असतो, कोटी कोण जर x असेल तर पूरक कोण x अधिक 90 असतो म्हणजेच 2/3
5 या पद्धतीनं. याचाच अर्थ या दोन्हीतला जर डिफरन्स आपण काढला किंवा याला आपण एक्सच्या प्रमाणामध्ये लिहिले, समजा हे यमच्या प्रमाणामध्ये लिहिलं यम आणि हे यम, तर 5m वजा 2m बरोबर x अधिक 90 वजा x म्हणजे 3m बरोबर 90 आणि म्हणून m बरोबर 30. याचा अर्थ त्याचा जो कोटी कोण आहे तो आहे 2m. कोटी कोण 2m म्हणजे 60 आणि पूरक कोण 5m म्हणजेच 150. तर पहा कोटी कोण झाला 60, पूरक कोण झाला. मग आता कोणाचं माप किती असेल, कोणाचं माप 30 अंश. तर गुणोत्तर कोणाचे विचारले पहा, तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर. कोण आहे 30, पूरक कोण आहे 150 आणि यांचं गुणोत्तर येतं मग 1:5. उत्तर काय असेल 1:5 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणे हे सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये समभुज त्रिकोणावर एक तरी प्रश्न असतो हे लक्षात ठेवा. तर सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 3/4 गुणिले 22 गुणिले 22. तर या ठिकाणी बे दोन्ही 4, बेक बे बेक बे बेक बे बेक बे बेक बे म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 11 गुणिले 11 121 म्हणजेच 121 वर्गमुळात 3 सेमी. 121 वर्गमुळात हे 4 सेमी येईल स्क्वेअर मीटर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. तर जास्त किती मिळाले हे जर काढायचं असेल आपल्याला तर याची पण ट्रिक लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस या ठिकाणी काय होतं 20% कमी म्हणजे 20% जास्त असं नाही होत. तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा. 100 भागिले म्हणजे 100 गुणिले 100 याला आपण 100 वजा 100 ने भागायचं आहे. कारण 20 कमी म्हणजे 100 मधून 20 कमी. तर या ठिकाणी येईल मग 100 गुणिले 100 आणि भागाकारामध्ये 80. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 125 आणि 125 म्हणजेच 25% जास्त. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 10.5 गुणिले 10.5 अधिक 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5. तर या प्रकारचे गणित सोडवत असताना आपल्याला जी सूत्र दिलेली आहेत ना ते सूत्र आहेत का हे चेक करत चला. म्हणजे जसं की आता 10.5 गुणिले 10.5 म्हणजेच a गुणिले a दिसतं आपल्याला अधिक. आता या ठिकाणी 15 गुणिले 10.5 तर 10.5 हे a सारखं आहे पण 15 म्हणजे काय मग तर 2 गुणिले 7.5 यासारखं असणार आहे. म्हणजे हे 2 गुणिले a गुणिले b आहे आणि या ठिकाणी पुन्हा b गुणिले b आणि छेदामध्ये पण a प्लस b. तर हा जो वरचा विस्तार आहे तो कोणाचा आहे तर a अधिक b कंसाचा वर्ग छेदामध्ये a अधिक b. तर या ठिकाणी हे a अधिक b आणि इथला वर्ग कट होईल म्हणजे शिल्लक काय राहिलं फक्त a अधिक b. आता a अधिक b म्हणजे काय तर a म्हणजे 10.5 आणि b म्हणजे 7.5 दोन्हीची बेरीज येईल 18. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे 11 ते 20 दरम्यान मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर आता 11 ते 20 यापैकी मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यातला जर फरक आपण काढला तर सुरुवातीला पहा 11 ते 20 एकूण बेरीज होते 155. यामध्ये पुन्हा मूळ संख्येची जर बेरीज काढली आपण मूळ संख्या
तर 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 म्हणजे 11 आणि 19 30 आणि 17 आणि 13 30 म्हणजे हे टोटल झालं 60. तर ही मूळ संख्येची बेरीज. फक्त संयुक्त संख्येची जर पाहिजे असेल आपणास फक्त संयुक्त तर 155 वजा हे मूळ संख्या करूयात आपण, कारण ही सर्व संख्यांची बेरीज आहे 155. तर या ठिकाणी ही वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी येईल हे 5 95 येईल. म्हणजे संयुक्त संख्येची बेरीज 95 आणि मूळ संख्येची बेरीज 60. या दोन्हीचा जर फरक काढला तर तो येईल 35. तर या फरकाला कोणत्या संख्येने भाग जातो असं विचारलेलं आहे. तर 35ला कोणत्या संख्येने भाग जातो पहा. 35चा जर विचार केला तर 35ला 5 ने भाग जातो, 35ला 7 ने भाग जातो. म्हणजे ब आणि क बरोबर आहे. तर ब आणि क तर यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 11 ते 20 दरम्यान मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर पहा दिलेल्या माहितीनुसार प्रश्न काळजीपूर्वक वाचा. 11 ते 20 दरम्यानची मूळ संख्या म्हणजे 11 धरायचं नाही 20 धरायचं नाही, हे काळजीपूर्वक जर प्रश्न वाचला तरच लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी आपण मूळ संख्याचा जर विचार केला तर मूळ संख्या येतील 13 17 आणि 19 आणि यांची बेरीज येते 49. आता संयुक्त संख्येचा जर विचार केला तर आपण 11 धरायचं नाही, त्यामुळे डायरेक्ट 12 पासून, कारण मूळ पण घेतली नाही आपण, 12 14 15 16 आणि 18. तर या सर्वांची बेरीज येते 75. आता या दोन्ही मधला जर आपण फरक घेतला 75 वजा 49 तर या ठिकाणी पहा 75 वजा 49 फरक येतो 26. तर या 26ला आता पहा 2 नी पण भाग जातो आणि 13 नी पण भाग जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ड. अ आणि ड पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. अ आणि ड पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे शेजारील आकृतीमध्ये रेषा LB समांतर CD म्हणजे ह्या दोन रेषा समांतर आहेत, त्यांच्या छेदिका दिलेल्या आहेत. तर चौकोन PQRS हा कोणत्या प्रकारचा असेल. तर पहा आकृती पाहिल्या तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी हा कोण 90 अंशाचा होतो, हा पण 90चा आहे, त्याचबरोबर हा पण 90 आणि हा पण 90. म्हणजे हा काटकोन चौकोन तर होणार आहे, पतंग नाही होत. चौरस समोरासमोरच्या बाजू सर्व बाजू समान नाहीत, म्हणजे चौरस पण नाही समलंब पण चौकोन नाही, म्हणजे तो होईल मग काटकोन चौकोन पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, तर त्या बसचे 5000 फेऱ्यात किती अंतर कापले जाईल. तर पहा अंतर जर काढायचं असेल अंतर आपल्याला, तर आपण फेरे किती आहेत 5000 गुणिले परिघ म्हणजेच 2πr. तर इथे व्यास दिलेला आहे म्हणजे आपण पाय डी सुद्धा लिहू शकतो. तर हे 5000 गुणिले हे 2πr लिहून पाय डी असं लिहूयात आपण. तर या ठिकाणी जरा किमती ठेवल्या आपण 5000 गुणिले 22/7 गुणिले 0.7 मीटर, 7 1 7 हे 0.1. तर 5000 गुणिले 22 गुणिले 0.1 या सगळ्यांचा जर गुणाकार केला आपण तर हा गुणाकार येतो 11000 मीटर. आणि 11000 मीटर म्हणजेच किती, तर 11 किलोमीटर. 11000 मीटर म्हणजे 11 किलोमीटर. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका कोणाचे माप 140 अंश आहे, तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य विधान निवडायचं आहे. याचा कोटी कोण काढता येईल, नाही येणार. याचा पूरक कोण काढता येईल, बरोबर. याचा विरुद्ध कोण काढता येईल, बरोबर. याचा रेषेजोडीतील कोण काढता येईल, हे पण बरोबर. म्हणजे कोटी कोण काढता येईल हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न.
पुढील प्रश्न आहे, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -5/9 आहे. पी व क्यू बिंदूमधील अंतर 4 सेमी असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक कोणता? तर ही सोडवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, ती म्हणजे -5/9 प्लस 4 करा एक वेळेस, म्हणजे 9 चोक 36 आणि हे -5. 9 चोक 36 आणि -5 म्हणजे -31 प्लस 31 छेद 4. याला पुन्हा छेद 9, पुन्हा याला जर 9 न भागलं तर 9 त्रिक 27 आणि हे 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्यानंतर दुसरं उत्तर कसं काढायचं, -5/9 वजा 4 करा, 9 चोक 36 आणि हे -5 म्हणजे -41/9. म्हणजे याला जर भागला आपण तर 9 चोक 36 आणि 5 तर हे -4/5/9 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने पर्याय 1 आणि पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, 16 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 10 सेमी उंच अशा धातूची भरीव इष्टिका चित्ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 2 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? तर या ठिकाणी इष्टिका चित्ती दिलेला आहे, तर त्याचं घनफळ किती होतं, 16 गुणिले 11 गुणिले 10. आणि यापासून आपल्याला नाण्याची चकती तयार करायचे, तर याचं जे घनफळ आहे ते म्हणजेच पाय आर वर्ग एच. तर या ठिकाणी पाय म्हणजेच 22/7 गुणिले आर किती आहे 1 सेमी म्हणजे या ठिकाणी 1 येणार आणि जाडी म्हणजेच 0.2. तर हे छेदामधलं 7 वर गुणाकारामध्ये जाईल. 11 1 11 11 2 22 होईल, पुन्हा 4 7 चोक 28 म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते येईल पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे सर्व कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला उत्तर मिळेल 2800. यानंतर पुढील प्रश्न, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 188.4 चौसेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 6 सेमी असल्यास शंकूची लंब उंची किती? तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे, तळाची त्रिज्या दिलेली आहे आणि वक्र पृष्ठफळ जे असतं त्याचं सूत्र आहे पाय आर एल. तर हे आहे 188.4 आणि पाय आर एल म्हणजेच 3.14 आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी आर 6 आणि एल फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी एल बरोबर 188.4 भागिले 3.14 गुणिले 6. हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर याचं उत्तर येतं 10. किती येतं? 10. पण आपल्याला काय विचारले पहा, शंकूची लंब उंची विचारली. म्हणजे आपण जर शंकू पाहिला असा तर ही त्रिज्या आहे 6, लंब उंची आलेली आहे 10, म्हणजे ही तिरकस उंची आलेली आहे 10. तर आपल्याला हे शोधायचं आहे. तर या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेयचा वापर करून 10चा वर्ग वजा 6चा वर्ग म्हणजे या ठिकाणी 6 8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे लंब उंची असेल 8 सेमी, पर्याय क्रमांक 2. लंब उंची किती असेल? 8 सेमी. यानंतर पुढील प्रश्न आहे, वजा 512 x चा 17वा घातांक भागिले 64 x चा 8वा घातांक. तर डायरेक्ट जर आपण 64 एक 64 64 8 म्हणजे हे वजा 8 आलं आणि हे x चा 17 आणि x चा 8वा म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. x चा 17 मधून 8 गेले 9 राहिले म्हणजे वजा 8 x चा 9वा. दोन पर्याय निवडायचे आपल्याला. वजा 8 x चा 9वा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि आता हे 8 बद्दल पुन्हा 2 चा घातांक 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये पण आहे. तर हे दोन उत्तर बरोबर आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न आहे, एका वर्षातील
एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 सेमी असून मुलांची सरासरी 16.5 वर्षे आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 16 वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण मुली किती आहेत? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार मुलांचं अवरेज आहे 15.5, मुलींचं अवरेज आहे 16.5 आणि वर्गात एकूण 30 मुलं आहेत. तर मुलींची संख्या किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना त्यांचे जे गुणोत्तर दिलेले आहेत पहा. वर्गाचं जे गुणोत्तर आहे, वर्गाचं गुणोत्तर सर्व विद्यार्थ्याचं ते आहे 16 वर्ष. त्याचबरोबर मुलांचं आहे 15.5 आणि त्यांची संख्या आहे 30. मुलींचं आहे 16.5 तर त्यांची संख्या किती असं विचारलेलं आहे. वर्गातील एकूण विद्यार्थी पूर्ण वर्गाचं 16 वर्ष आहे. मुलांचं 15.5, मुलींचं 16.5, दोघांचं 16 आहे. तर या ठिकाणी मुली किती असतील? तर यासाठी समीकरण पण आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी मुली आहेत समजा x, तर एकूण विद्यार्थी किती झाले? हे 30 आणि x म्हणजे हे 30 अधिक x. आता या दोन्हीचा गुणाकार आणि यांचा गुणाकार सेम येतो, म्हणजे आपण असं लिहू शकतो 16 कंसात 30 अधिक x म्हणजे पूर्ण वर्गाची सरासरी एकूण आलं. त्यानंतर 15.5 गुणिले 30 अधिक 16.5 गुणिले x. तर आता हे समीकरण आपल्याला सोडवण्यासाठी हा गुणाकार जर केला तर 16 गुणिले 30 जर केलं तर 16 48 म्हणजे 480 प्लस 16x बरोबर हा गुणाकार करून घ्या. तर या ठिकाणी 15.5 गुणिले 30 म्हणजे 465 अधिक 16.5x. त्यानंतर पुढे हे समीकरण सोडवत असताना हे 16x इकडे वजा करूयात आणि 480 वजा 465 हे 465 इकडे वजा केलं आणि 16.5x वजा 16x. तर ही वजाबाकी आली 15 बरोबर 0.5x. म्हणजे आता x ची किंमत काढायची असेल तर x बरोबर 15 भागिले 0.5 म्हणजेच हे पॉईंट वाढवूयात 150 भागिले 5 बरोबर हे उत्तर येईल 30. 150 ला 5 ने भागलं तर 30 उत्तर येईल. आणि x म्हणजे काय होतं मग? ही मुलींची संख्या x 30 आहे. तर या ठिकाणी मुलींची संख्या x बरोबर 30 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 3 स्टार आणि चौकटीमध्ये एक डॉट पुन्हा 6. या संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल आणि स्टार जागचा अंक म्हणजे हा जो अंक आहे तो याच्या पेक्षा 1 ने मोठा असेल तर स्टारची किंमत शोधा. याला 3 ने भाग जातो, यांचे गुणाकार बेरीज किती येते पहा. 3 आणि 6 9. आता ह्या राहिलेल्या पण दोन अंकाची बेरीज ही 9 असायला पाहिजे किंवा 6 असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. तर त्यासाठी आता या ठिकाणी हा जो फुली आहे तो अंक याच्यापेक्षा 1 ने मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण पर्याय घेतला, समजा हा जर 1 घेतला तर हा 0 घ्यायला पाहिजे. हा जर 6 घेतला तर हा 7 घ्यायला पाहिजे. हा जर 2 घेतला, हा 6 घेतला तर हा 5 घेता येईल. हा 2 घेतला तर हा 1 घेता येईल. आणि हा 9 घेतला तर हा 8 घेता येईल. तर हे जे अंक आपण घेतलेले आहेत संभाव्यता यांची जर बेरीज पाहिली आपण तर 8 आणि 17 येतं, 2 अधिक 1 3 येतं, 6 अधिक 5 11 येतं आणि 1 अधिक 0 1 येतं.
तर याला 3 न भाग जाण्यासाठी ही बेरीज या ठिकाणची 3 बेरीज गरजेची आहे. म्हणजे 9 अधिक 3 केलं तरच हे 12 होणार आहे. म्हणजेच फुलीची किंमत 2 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या लक्षात येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे 7A अधिक 2B अधिक C ची बेरीज व्यस्त आणि 5A अधिक 2B वजा 5C यांची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती. तर सुरुवातीला हे दिलेले कोणते आहेत ते पाहूयात. 7A अधिक 2B अधिक C आणि जे दुसरं दिलेलं आहे ते आहे 5A अधिक 2B वजा 5C. दोन्हीची ही बेरीज व्यस्त करायची आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी जर पहिलं बेरीज व्यस्त केलं तर हे येईल वजा 7A वजा 2B वजा C. याची बेरीज व्यस्त केली तर या ठिकाणी वजा 5A वजा 2A आणि प्लस 5C असे येईल. आता या दोन्हीची बेरीज करायची असेल तर हे वजा 12A वजा 4A आणि अधिक 5C 4C. तर यामधून 4 कॉमन काढूयात. 4 कॉमन काढलं कंसामध्ये तर वजा 4 जर कॉमन घेतलं तर काय येईल पहा. या ठिकाणी 3A हे B आहे 3A या ठिकाणी येईल अधिक B आणि वजा C. म्हणजेच वजा 4A हे कॉमन जर आलं तर 3A अधिक B वजा C ला दिसतो. आता हे वजा काढायचं का प्लस काढायचं हे डिपेंड अपॉन पर्यायामध्ये उत्तरं कशी आहेत यावरून सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. यानंतर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी पहा. वर्गमुळात 1.96 वर्गमुळात 2.89 वर्गमुळात 2.25 या जर वरच्याची जर आपण वजाबाकी बेरीज केली तर काय येते पहा. 1.4 अधिक 1.7 वजा 1.5 म्हणजे 14 1.7 आणि हे 1.5. तर आता 1.4 अधिक 1.7 वजा 1.5 हे जर आपण सोडवलं तर हे येईल 1.6 म्हणजे अंश किती येणार आहे 1.6 हे निश्चित झालं. आता छेदामध्ये जर पाहिलं तर हे 256चं वर्गमूळ निघणार आहे 16 हे तर निश्चित आहे. पण पॉईंट किती असणार आहेत हे पाहूयात आपण. तर इथं दिलेल्या प्रश्नामध्ये किती पॉईंट आहेत हे चेक करा आधी. 1 2 3 4 5 6 7 8 8 म्हणजे या ठिकाणी 4 1 2 3 4 म्हणजे हे छेदाचं उत्तर हे असेल. अंशाचं हे आलेलं आहे. तर पहा 1.6 आणि छेदामध्ये 0.0016. आता हे सर्वच पॉईंट घालवायचे असं जर विचार केला तर या ठिकाणी 1 2 3 10च्या चौथ्यानं गुणावं लागेल. गुणिले 10चा चौथा गुणिले 10चा चौथा इथला एक पॉईंट जाईल. म्हणजे हे या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथं राहील फक्त 16 गुणिले 10चा तिसरा आणि छेदामध्ये 16 फक्त 16 16 कटलं. या ठिकाणी उत्तर येईल 10चा घातांक 3 पर्याय क्रमांक 1. 10चा घातांक 3 इतकं उत्तर या ठिकाणी राहील. यानंतर पुढील प्रश्न. करणकडे जेवढ्या 50 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 100 रुपयाच्या नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण 4900 रुपये आहेत. तर त्याच्याकडे असलेल्या सर्व नोटांची संख्या किती. तर पहा दिलेल्या माहितीनुसार नोटांची संख्या जर आपण x मानली नोटा x आहेत तर 20 रुपयाच्या x नोटा म्हणजे टोटल रक्कम 20x. 50 रुपयाच्या x नोटा म्हणजे टोटल रक्कम 50x. दोन्हीची बेरीज करा 70x आणि 70x म्हणजे 4900. तर x बरोबर 4900 भागिले 70 0 0 कटलं 7 1 7 7 7 49 आणि हे 0 म्हणजे x ची किंमत 70 आलेली आहे. म्हणजे 20 रुपयाच्या 70 आणि 50 रुपयाच्या 70 अशा टोटल नोटा असतील 140. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौसेमी आहे तर चौरसाची परिमिती किती. तर क्षेत्रफळ दिलेलं आहे याचं जर वर्गमूळ आपण घेतलं
तर वर्गमूळ येतं 2.3 सेमी, कारण 5.29चं वर्गमूळ म्हणजे 529चं वर्गमूळ 23 पॉईंट जशाला तसा, आणि परिमिती काढायची असेल तर 2.3 गुणिले 4 म्हणजेच 9.2 सेमी, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या पिपाच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे, त्यात पाणी आहे, त्या पाण्यामध्ये 22 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 7 सेमी उंच असलेला ठोकळा टाकला असता पिपातील पाण्याची उंची किती वाढेल. आता उंची किती वाढेल हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर इष्टिका चित्तीचं घनफळ आणि पाण्याची उंची वाढलेल्या भागाचं घनफळ हे समान असणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, पहा, 22 गुणिले 18 गुणिले 7 बरोबर इष्टिका चित्तीचं घनफळ काढलं तर आपण पाय आर वर्ग म्हणजेच 21 गुणिले 21 गुणिले h हे आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी आता h ची किंमत काढायची आपल्याला. h जर काढायचं असेल तर h बरोबर हे पाय म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट आपण लिहूयात 22/7. तर h ची किंमत काढत असताना हे 22 गुणिले 18 गुणिले 7 आणि हे छेदातलं 7 पण इकडे गुणाकारामध्ये येईल आणि छेदामध्ये येईल 21 गुणिले 22. तर 22 कट होईल. त्यानंतर 7 1 7 7 त्रिक 21 7 1 7 7 त्रिक 21 3 1 3 3 संग 18 3 1 3 3 2 6 म्हणजे h बरोबर 2 सेमी. h बरोबर किती येईल? 2 सेमी. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये म्हणजे ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये 30 सेमी लांबीची जीवा केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल? तर अगदी सेकंदामध्ये, आणि पायथागोरसचे जर आपल्याला त्रिकूट पाठ असतील तर हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये आपण सोडवू शकता. तर 30 सेमी लांबीची जीवा, तर ही 30 सेमी लांबीची जीवा आहे, पहा, केंद्रापासून आहे 8 सेंटीमीटर अंतरावर. तर हे 30 असेल तर हे 15 आणि हे 15, हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण होईल. आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 15 आहे, दुसरी बाजू 8 आहे, तर कर्ण येतो 17. कारण माहिती आहे आपल्याला 8 15 आणि 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणून वर्तुळाची त्रिज्या असेल 17 सेमी, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सभागृहाची लांबी 28 मीटर, रुंदी 10.5 मीटर आहे. सभागृहामध्ये सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फळशा बसवायच्या असल्यास किती फळशा लागतील? तर लांबी रुंदी जी दिली आहे आपल्याला 28 गुणिले 10.5 आणि अर्धा मीटर म्हणजेच 0.5 गुणिले 0.5 मीटर. आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी हा गुणाकार येतो 1150, पर्याय क्रमांक 1176, पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1176 फळशा त्या सभागृहामध्ये बसतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 5x4 वजा 2x आणि 2x घन वजा 7 या बहुपदीच्या बेरजीची कोटी किती? तर लक्षात घ्या, बेरजीची कोटी काढायची असेल तर आपल्याला बेरीज करायची पण गरज नाही. दिलेल्या बहुपदीमध्ये जी सर्वात जास्त असेल तीच त्याची कोटी असते. तर या ठिकाणी बेरीज केली तर बहुपदीच्या कोटीमध्ये काहीही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी सुरुवातीची आहे ती 4 कोटी आहे, तर 4च कोटी कायम राहते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोटी 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग छेदामध्ये 9चा तिसरा गुणिले 5चा 3चा 5वा गुणिले x चा घन, तर x बरोबर किती? तर या ठिकाणी आपण हे जर सोडवलं कॅल्क्युलेशन करून होईल तर काय उत्तर येतं आपण चेक करूयात. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग छेदामध्ये 9चा घन गुणिले 3चा 5वा बरोबर x घन. तर हे कॅल्क्युलेशन करत असताना अतिशय सोप्या पद्धतीने आपण असं लिहू शकतो, 81 म्हणजेच
81चा वर्ग म्हणजे 81 गुणिले 81, 27चा वर्ग म्हणजे 27 गुणिले 27, 9चा घन म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि 3चा पाचवा म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 वेळेस. इथं घातांक कमी असल्यामुळे आपण या पद्धतीचा वापर करू शकता. तर या ठिकाणी पहा 9 1 9, 9 9 81, 9 1 9, 9 1 9, 9 1 9, 9 9 81, पुन्हा 3 1 3, एकदा 3 1 3, एकदा इथलं 9 कटून जाईल, पुन्हा हे 3 3 वेळेस आणि इथलं 27 कट होईल. म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिलं 27 बरोबर x चा घन आणि 27 हा 3 चा घन आहे म्हणजे 27 बरोबर 3 चा घन म्हणजेच x बरोबर 3. x ची किंमत किती येते 3. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनाची मापे अनुक्रमे 60 अंश आणि 130 अंश आहेत तर त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल. तर पहा दिलेल्या माहितीनुसार एखादा जर आपण ट्रायंगल काढला तर हा बाह्यकोन किती आहे 60चा, त्याच्या मधला हा 120चा असेल. दुसरा बाह्यकोन आपल्याला हा 130चा असेल तर हा मधला 50चा असेल. 120 आणि 150 170, मग हा राहिलेला 20. तर हा जो त्रिकोण आहे तो आहे विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे रोहितने 5 लाख रुपये घेतलेली गाडी 6% नफ्याने 5 लाखाला विकली तर रोहितला किती रुपये मिळतील. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की 5 लाख रुपयाला घेतलेली गाडी 6% नफ्याने विकली तर रोहितला किती रुपये मिळतील. तर 5 लाखाला 6% नफा जर काढला आपण तर 5 सक 30 म्हणजे 30,000 रुपये नफा होईल. म्हणजे 5,30,000 रुपये रोहितला मिळतील. 5,30,000 रुपये म्हणजे 5 लाख रुपये गाडीचे आणि 6% 30,000 रुपये होतील. म्हणजे उत्तर येईल 5,30,000 रुपये. पर्याय 4. यानंतर पुढील प्रश्न आहे काटकोन त्रिकोणाचा काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. तर हे लक्षात ठेवा परिवर्तुळ म्हणजे काय तर हे वर्तुळ आहे आणि हा काटकोन त्रिकोण कर्ण जो असतो तो ह्या वर्तुळाचा व्यास असतो. तर याच्या बाजू आहेत 7 24 तर याचा कर्ण येतो 25 आणि त्रिज्या विचारल्या म्हणजे याच्या 25च्या अर्ध 25/2 म्हणजे 12.5 पर्याय क्रमांक 1. 12.5 पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली त्यामुळे त्याचा 10% खप कमी झाला तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. तर लक्षात ठेवा जेव्हा समान वाढ आणि समान घट होत असते तेव्हा त्यासाठी 10 गुणिले 10 छेदामध्ये 100 0 0 0 0 कटली म्हणजे 1% हा नेहमी तोटाच असतो. हे कायमच लक्षात ठेवा 1% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न योगेशने एका बँकेमध्ये 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती. तर आता या ठिकाणी मुद्दल किती आहे P बरोबर 32,000 आणि रास जी आहे अमाऊंट ती आहे 34,800 रुपये म्हणजे SI दिलेला आहे आपल्याला 2,800 रुपये. 32,000ला 2,800 सरळ व्याज मिळालेला आहे. या ठिकाणी सूत्र मांडणी करा. सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे SI बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100. तर SI आहे 2,800 P आहे 32,000 गुणिले N म्हणजेच 2 वर्ष R काढायचं आहे भागिले 100 2 0 2 0 कटतील. तर R बरोबर 2,800 भागिले 320 गुणिले 2
सॉरी, या ठिकाणी हे 38,000 आहे, म्हणजे हे 6,800 आहे. 6,800, 6,800. थोडी दुरुस्ती करूयात. या ठिकाणी 38,400 आहे, म्हणजे हे सरळ व्याज जे आहे ते 6,400 असेल. 6,400. तर 32 शून्य शून्य कटलं, 32 एक 32, 32 दोन्ही 64, म्हणजे हे 20, बे एक बे, बे एक बे आणि हे शून्य, म्हणजे आर बरोबर 10%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 10%, पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, एका वर्गातील 20 मुलांचे वारंवारता वितरण दिले आहे, त्यावरून उंचीचे मध्यमान किती? तर आता उंचीचं मध्यमान काढत असताना आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गुणाकार करून आपल्याला हे गणित सोडवावे लागतात. तर वारंवारता काढत असताना 160 गुणिले 4 यांचा गुणाकार आपल्याला करणं गरजेचं आहे. 161 गुणिले 6, 162 गुणिले 5 आणि 163 गुणिले 5. तर या ठिकाणी जी वारंवारता दिलेली आहे पहा, 160 वारंवारता 4 यांचा गुणाकार करणं अपेक्षित आहे. 161 गुणिले वारंवारता 6, 162 गुणिले 5 आणि 163 गुणिले 5. तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 160 गुणिले 4 तर 16 चोक 64 म्हणजे 640. त्यानंतर 161 गुणिले जर 6 केला तर 6 एक 6, 6 6 36, 7 3, 6 1 6 3 म्हणजे हे 966 येईल. त्यानंतर 162 गुणिले 5 हा गुणाकार येईल 810 आणि 163 गुणिले 5 हा गुणाकार येईल 815. आता ह्या सर्वांची जर बेरीज केली आपण 815 म्हणजे सुरुवातीला दिलेला आहे 640 अधिक 966 अधिक 810 अधिक 815, तर ही टोटल बेरीज येते 3231. तर या ठिकाणी 20 विद्यार्थ्याची माहिती दिली असल्यामुळे याला आपल्याला 20 न भागावं लागेल, म्हणजे 3231 भागिले 20. तर या ठिकाणी जर हा भागाकार आपण पूर्ण केला तर हे उत्तर येईल 161.55. 161.55. तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला मिळेल 161.55. तर लक्षात ठेवा, वारंवारता काढत असताना संख्या वारंवारता यांचा गुणाकार करून घ्या, सर्वांची बेरीज करा आणि एकूण विद्यार्थी संख्येनं या बेरजेला आपण भागतो. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी आलेखावरचा प्रश्न दिलेला आहे. आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायची आहेत. तर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जो आलेख दिलेला आहे, पहिला प्रश्न आहे पहा, आलेखावर हे गावे दिलेली आहेत आणि हे गहू आणि ज्वारीचं उत्पन्न आहे. हे रेषा ओढलेल्या ज्वारीचे आहेत आणि हे पांढरेचे दिसतात ते गहू. तर डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा, डी गावातील ज्वारीचं उत्पन्न 80 आहे आणि बी गावातील ज्वारीचं उत्पन्न या ठिकाणी 70 आहे. डी गावातील उत्पन्न तर हा ऑलरेडी पर्सेंटेज असल्यामुळे हे 70, म्हणजे डी गावातला आहे 80%, बी गावातला आहे 70%. कितीने जास्त आहे? तर 10%ने जास्त आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, ए गावातील गव्हाचे उत्पादन सी गावातील गव्हाच्या उत्पादनाचे गुणोत्तर किती? तर ए गावाचे गव्हाचे उत्पादन जर पाहिलं आपण, ए गाव, तर गहू या ठिकाणी हे आहे 40, म्हणजे ए गावातलं 40 आणि बी सी गावातलं जर गव्हाचं उत्पादन पाहिलं सी, तर हे आहे 50. यांचं गुणोत्तर पाहिलं तर हे गुणोत्तर किती येईल पहा, 4:5.
म्हणजे एचं 4, ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर हे 4:5 म्हणजे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी 5:4 देणं गरजेचं होतं. पण पर्याय नसल्यामुळे आपण हा पर्याय घेऊ शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यापैकी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. तर ही राशीची या ठिकाणी नाही. ही राशी जर आपण इंग्रजी माध्यमाच्या पेपरमध्ये पाहिली तर ही राशी दिलेली आहे पहा, 100x वर्ग अधिक y वर्ग छेद 16. म्हणजे इकडे जर काही प्रश्न अर्धा असेल तर तो तुम्ही इंग्लिशमध्ये पाहत चला. तर या ठिकाणी याचं उत्तर काढत असताना आता याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. 10x वर्ग म्हणजेच या ठिकाणी 10x आणि याचं वर्गमूळ जर आपण काढलं गुणिले y छेद 4, तर या ठिकाणी हा जर गुणाकार आपण केला आणि हे जर पाहिलं तर या ठिकाणी 10xy तर ह्या गुणाकाराला पुन्हा आपल्याला 2 न गुणावं लागतं. म्हणजे पहिल्याचं वर्गमूळ दुसऱ्याचं वर्गमूळ त्याची दुप्पट. तर या ठिकाणी उत्तर येईल काय पहा, 10xy आणि हे 2 म्हणजे हे 20xy छेदामध्ये 4, 4 1 4, 4 5 20 म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं 5xy. तर हे 5xy एकदा प्लस आणि एकदा मायनस असतं. म्हणजेच प्लस 5xy आणि मायनस 5xy हे 2 उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात तर तेच काम 6 मजूर किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर या ठिकाणी काम आणि लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त असतं. म्हणजेच 18 गुणिले 15 बरोबर 6 गुणिले त्यांना लागणारे दिवस. तर हे डी बरोबर 18 गुणिले 15 भागिले 6, 6 1 6, 6 3 18 आणि 3 गुणिले 15 म्हणजेच 45 डेज. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, 2x वजा 3 कंसाचा घन अधिक 125 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते. तर या ठिकाणी या बहुपदीचे जर आपल्याला अवयव पाहायचे असतील तर दिलेले बहुपदी आहे 2x वजा 3 कंसाचा घन अधिक 125. याचा विस्तार आपणास माहिती आहे कसा करतो आपण. म्हणजे a घन अधिक b घन या पद्धतीने. म्हणजे पहिल्या कंसामध्ये 2x वजा 3 अधिक 5 कारण 125 म्हणजे 5 चा घन आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग म्हणजे 2x वजा 3 कंसाचा वर्ग वजा या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 5 चा गुणाकार. लक्षात घ्या, 5 कंसात 2x वजा 3 अधिक 5 चा वर्ग 25. तर या ठिकाणी याचा जर आपण विस्तार किंवा हे सर्व जर सोडवलं तर किती येईल पहा. या ठिकाणी हे 2x वजा 3 आणि हे वजा 5 म्हणजे या ठिकाणी वजा प्लस 2 आलं, वजा 3 प्लस 5. या कंसामध्ये याचा विस्तार करा, याचा वर्ग 4x वर्ग वजा 3 2 6 त्याची दुप्पट 12x अधिक 9 वजा या ठिकाणी जर गुणलं तर 10x अधिक 15 अधिक 25. तर या ठिकाणी पहा हे 2 कॉमन निघतं. अजून या ठिकाणी 2 कंसात x अधिक 1 कंसात हे 4x वर्ग वजा 12x. आता हे वजा 12 आणि वजा 10 म्हणजे 4x वर्ग वजा 22x. त्यानंतर हे 9 15 आणि 25 म्हणजे प्लस 49. तर हा पर्याय आहे का आपण या ठिकाणी चेक करूयात. 2 कंसात x अधिक 1 4x वर्ग वजा 22 अधिक 49. तर या ठिकाणी जर हे पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला हे उत्तर मिळेल. 2 कंसात x अधिक 1 4x वर्ग वजा 22x अधिक 49 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. जर सोडवलं तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. आणि यानंतर पाहूया आपण शेवटचा प्रश्न.
0.036 छेदामध्ये 0.6 गुणिले 2.35 छेदामध्ये 0.5 गुणिले 1/6 बरोबर किती? तर आता हे गणित सोडवत असताना वर किती पॉईंट आहेत पहा. पॉईंटच्या नंतरचे अंक 1 2 3 1 2 म्हणजे वर जो गुणाकार करायचा आहे वरचे 5 पॉईंट कमी करायचे आणि खालचे 1 2 3 म्हणजे वरचे 5 कमी करत असताना वर राहील 36 गुणिले 235 गुणिले 1 आणि खाली 6 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 100 जास्त येणार आहे. तर या ठिकाणी पहा आता 6 1 6 6 6 36 6 1 6 6 6 36 म्हणजे 6 1 6. तर या ठिकाणी आता 5 न याला भागायचं आहे 235 ला 5 1 5 5 चोक 20 3 उरले 5 7 35 म्हणजे 47 छेदामध्ये 100 आहे. हे 100 कसं आलं पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. वरचे 5 अंक आहेत आणि खालचे 3 अंक आहेत पॉईंट नंतर म्हणून वर 1 वर 5 शून्यानं गुणलं खाली पण 1 वर 5 शून्यानं गुणलं तर खालचे 100 जास्त राहतात कारण इथं 3च पॉईंट आहेत. आणि याचं उत्तर पुन्हा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 47 भागिले 100 म्हणजे 0.47 पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. अगदी स्पष्टीकरणसह प्रत्येक प्रश्न दिलेला आहे. तरीही काही कोणता प्रश्न समजला नसेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. त्याचबरोबर यापूर्वीचे सर्व पेपरचे स्पष्टीकरण तुम्ही या चॅनलवर पहा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.